हिंगोलीत हेमंत पाटील आणि यवतमाळमधून भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। तिकीट कापल्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। मात्र भावना गवळी आणि हेमंत पाटलांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात। पाहूया। हेमंत पाटील आता ताई खासदार होतील, तुम्ही खासदार, दोन खासदार, त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि हेमंत पाटलांचं पुनर्वसन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान या संदर्भातलं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यवतमाळमध्ये केलं होतं। त्यामुळे भावना गवळींना विधान परिषदेत तर हेमंत पाटलांना राज्यसभेत पाठवणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय। तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार, तुम्हाला देखील न्याय देणार, सन्मान देणार, हा माझा शब्द आहे। भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय, त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। येत्या काही दिवसात विधान परिषदेतील 21 आमदारांचा जुलै महिन्याच्या अखेरीस कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या जागेवर भावना गवळींना संधी मिळू शकते। विधान परिषदेतील 21 आमदारांचा कार्यकाळ संपणार। विधान परिषदेतील भाजपचे 8, ठाकरे गटाचे 3, शिंदे शिवसेना 3, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, याशिवाय जनता दल, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष आदी आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे। हेमंत पाटील भावना गवळींचं तिकीट कापल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भावना गवळींसोबत 2 वेळा चर्चा झाल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मात्र दुसरीकडे गद्दारी केल्यामुळे भावना गवळींचं तिकीट कापलं अशी टीका खैरेंनी केली। 2 ठिकाणचा बदल केलेला आहे, रामटेक आणि यवतमाळ वाशिम। तो देखील बदल करताना तिथले जे विद्यमान खासदार होते त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी विचारविनिमय करून, त्यांचं पूर्ण मत विचारात घेऊन आणि त्यांचं समाधान करूनच नवीन उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। आज एकनिष्ठाची गरज आहे। काय झालं ह्या लोकांचं? 13 खासदार फुटले, 4-5 लोक तर अजून रडायला लागले। आता म्हणतात की इकडे तिकडे, पण माननीय उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही कोणालाही घेणार नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधीच घेणार नाही आम्ही। परंतु मी एक सांगेल की आता त्यांना कळलं, इव्हन मुख्यमंत्रीसुद्धा त्यांचे डोळे भरून आलेले दिसतात की आता काय झालं, मी काय केलं, आणि त्यांना कळायला लागलं। म्हणून मी एक सांगेल की गद्दारी करू नये। शिंदे गटाच्या आमदारांचं तिकीट कापल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली। न घर का न घाट का अशी शिंदेच्या खासदारांची अवस्था असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय। शिंदेच्या 7 खासदारांची काय गती झाली असेल? म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली। शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत। विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता आहे, परंतु त्याचं सुद्धा अस्तित्व संपल्यात जमा झालेलं आहे। उमेदवार त्यांना बोलवत नाही, त्यांचे नाव घेत नाहीत, त्यांना कुठेही प्रचारामध्ये सहभागी करून घेत नाहीत। वडेट्टीवारांनी आता मतदारसंघाच्या बाहेर निघू नये, आपला मतदारसंघ आणि आपण इथपर्यंत मर्यादित राहावं। इतर काय करतात याच्या चर्चा करण्याचा त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही। तिकीट कापल्यानं हेमंत पाटील भावना गवळींमध्ये नाराजी आहे। मात्र एकनाथ शिंदेंच्या सूचक वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांचं पुनर्वसन होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।